तर मित्रांनो, तुम्ही जे हे काय पाहताय ना, बाभळीचं दृश्य आहे. तर वर चढून मी बाभळ जोडली. तिथं एक गेलतो आणि त्या शेंड्यात एक जाऊन मी तिथं बाभळ म्हणजे शेंगा पाडायसाठी, मेंढरासाठी शेंगा पाडली काय. आता मी चाललोय खाली. तर खाली कशा काय शेंगा पडली तर तुम्हाला जावतो का. आता हे असं खोड आहे बाभळीचं. बाभळी चढण्याचं बी टॅलेंट पाहिजे मित्रांनो. म्हणजे कसं चपला घालून चढलोय मी आणि शूटिंग बी चालू आहे. आणि आता उतरायचे हळूहळू खाली. हो डाळा नाही बाबा, शेंगा पाडतो शेंगा. आम्ही बारामती जाऊ. बघा अशा प्रकारे शेंगा खाली बाबळीच्या पडले तर हातरून झाले. हे असं डाळा नाही, पाला नसल्यामुळे हिला आपण काय डाळा नाही पाडला. मग डायरेक्ट अशा वर जाऊन शेंगा जोडायच्या. खालनं जेवढ्या गावतील तेवढ्या हाणायच्या आणि वर जाऊन पाडायच्या. आता शेंगाडा खाली सोडलाय. संतोदाजी दुसऱ्या बाबळीवर चढले ते, त्याला जाऊन शेंगाडा द्यायचा. आणि डोक्याच्या वरचा शेंडा आहे का, अंग त्याच्यावर जागा करो पडेलच्या ह्याच्यावर. तिथं लय जोरात जागा होणार आहे. पाला असतं तर डायरेक्ट डाळाच पाडला असता करदाजी. दमा दमाने दमा दमाने दमा दमाने. सत्तीचा फोन होता, मेंढर फिरवू का खालती म्हणे. सपा 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 सपा. हा काट मरणा जाय काठी नको नको गेलं. काट बघून हा नाही बाबा, पाय बियात मोडल काटा. हान मेंढर आली पटापटा. हे उरकदाजी मेंढर आली. येऊन दे येऊन दे 70 येऊन दे. खालत बोलव डायरेक्ट खालत तिकून वरनच बोलव बोलव बोलव. जाऊन दे जातील आपटून बतानी. बघ कशा शेंगा पळत आले मेंढ्या. आता ह्या बाबळी खाली काय गावलं नाही म्हणून मेंढ्या त्या बाबळी खाली सनाट पळत गेल्या सगळ्या. 2-4 दिवस झालं मिळूनच आहेत आमच्या. हा सप सपा भात भाता पडती तर शेंगा नाही काढतो. हाना कद्या बादा 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 हाणायच्या. काय लाजतोय पोरगा. काय नाही पोरा ग. त्याला पडायची बी वाटते आपा. पडायची बी वाटते त्याला. अरे बघितलंय का चेकाट. हा तर हे अडचणीत मेंढर आपण बाहेर काढतोय. पाण्यावर चालवली ते दोन्ही बाजूनी पीक आता पुढत आहे. खालती कांदन वरती पेरलंय त्यातनं मेंढर कशी काढतोय ते बघा आपण मित्रांनो. ए 70 मोर ये. जाऊ दे जोरात जाऊन दे. खालत खालत बघ खालत बघ. आपल्याला म्हणा जोरात जाऊन देवायचं. दोन्ही दानाच्या मधनं अशा प्रकारे आपण मेंढर बाहेर काढतो. सरपळ की म्हणा आपल्याला व्हायचंय. जाते आता गेल्या नाही पडत. हे काय कांद येत ह्या बाजूला कांद, ह्या बाजू हे वावर मोकळं होतं काल. आज पेरलं. पळ की म्हणा आपल्याला व्हायचं. चाललंय पाणी पेल त्या. लवकर आले ना आज. अरे वाजले पण खायला नाही ना एवढं गावलं.
तर मित्रांनो डायरेक्ट पाण्यावरून मेंढर तुरीच्या वावरात सोडली. आता तुरीच्या वावरात चांगली 1-1.5 वाजेपर्यंत आळ असणार. मग बाहेर जेवण घेऊन येतील दुपारची न्याहारी. सकाळ सकाळी नाश्ता करून आलोय आम्ही. दुपारची डायरेक्ट न्याहारी. तर इथं मेंढ्या फुगवायच्या, सावलीला बसवायच्या 1-2 तास. देवतारी त्याला कोण मारी असं म्हणतात ना मित्रांनो, तेच झालं. इथं आलून बांधाच्या कडला पेरूचं झाड दिसलं. आता पेरू मस्तपैकी तोडून खातो आम्ही. 2-4 पेरू आहेत त्याला. भूक लागली त्यामुळं खाऊया. आता तिथं लिंबापा बसला, तिथं जायचं. चला मित्रांनो, कसं काय गडी बघाय गेली दया त्या पाण्यावर नेल्या आणि पाण्यावर आणल्या. तुरीचं वावर 2-4 एकराचं गावलं. हे राजच झालं नाही. पेरूचं झाड 1-1.5 वाजून गेली. भूक लागली या. पेरूचं झाड गावलं, 2-4 पेरू गावलं. आणि काय रे आता भूक लागली आणि गडी आता जेवण घेऊन कवाई तिथे कोण आणतो. बाबान बघत बघाय गेलं तिकडं पशीर झालीत बाबा. अनुभव आली काय खरंय. आणि आता मेंढ्या चरती ती काय सगळ्या रानानी. सांगता हे कोपऱ्या उभा देऊ खाली कोण घालून पायात पाय गुत्तीत काय सांगताचे हाणता. अरे भूकच लागली बाबा मरणाची. 1:30 वाजली पार. 1:30 वाजली. असे तरान काय रे खरे. खातोय पिरू बाबा. खा खा खा. बरं झालं ना, जरा आधार झाला थोडासा. मग काय दर 70 पेरू. कुठं गावलं ते काय ते पडेल एक झाड होतं बांधाला. बघा तिकडच मगाच्या धरणं खात बसला आणि इथनं तसंच ठेवलं. काय आता आम्ही बसलो तिथं. ते बसलो तुला खालती इकडे आडव आडव म्हणलं मेंढर. तू वरती आला असता तरी तिथं दिला असता. पण आणला की तुझ्यासाठी लागा योग. बर खा. चालतंय. भाकरी तिला 1-2 वाजता राहा भाकरीला. लय जागा टाइम झाला भाकरीला. झाला आता गडी बघाय गेल तर सकाळ जर काय करायचं. गावलं का नाही काय. नाही म्हणते ते काय. मग आता काय माहिती. आलं का नाही कुठे. आली तर बिराडाव इथे ते भाकरी घेऊन. तवर तर खा पेरू. बर चिराव लागेल लागायला. चिर की मग. थोडा पडला रे पडला का हा ना. हा बाद झाला आता तेवढाच. हा ना अर्धा. ओके चल मी पडेल जातो. मेंढर उसात जातील. फोन लाव गड्यांना कुठे भाकरी आलीत बघला का. सुचा भाई. अरे देवा देवा. बाबा लाव बर. बाबा उचलीस नाही उचलीस का. मग आहे आपण उपाशी मरतोय वाटतं आज दिवसभर. आपण ह्याच उपाशी एक पेरू खाल्लाय. पेरूच आहे आज पेरूच राहू. मग आता काय इलाज नाही. आल्यावर खाऊ. लागाय गाड्या इतका कार उशीर केला. आता देव 2 वाजेपर्यंत लागा. गावली का. व्हायला बरं झालं. बरं झालं वय रे आपा लागा. 2 वाजले. वाय जरा लवकर यायचं. सकाळी वायच नाश्ता केला होता. अरे जिरलं दुधू. ए संतदाजी ये. 70 नाही नाही ती चारलेलं नाही काय अडचण. शेरड गर्ड फिरली. तर हो का लिंबुणीचा बाग आहे. तर मेंढर चरती इकडं अशी. तिथं गावलं 2-4 पेरू. त्यामुळं वाय जरा जीवाला आधार झाला.
आता इथं लिंबुनीचा बाग आहे. आपा लिंबू घे पिळायला एखादं घेतलंय घेतलं का? हा हे बघ बघू. लिंबू पिळायचं हे बघ मग होय होय होय. 70 आला पण सगळं व्यवस्थित जागे होतं, फक्त आमची भाकरच लेट आली थोडीशी. आमच्या आताडी अशीच वाळायची त्याच्या दिवस भाकर आणली हे पडीच्या कागदात भाकर आणली या आणि संताला दुधून भाकर दिली त्याच्या मंडळीने म्हणजे काढा करून दुधून हे भाकर खाली. अयो अरे खरंच दूध आणले काय? तरी तरी अयो कशाच कालव नाही. तरी नाही आपली आणि मला दूध आणणार होता ना बाबा तुम्ही? नाही बांधून ठेचा गिरे संत दाजीला हांडा कडी या गावला असेल ती बघा येऊ जाऊन इकडे गावा काय गेले तर मित्रांनो, मला बॉम्बला चटणी आणि बाजरीची भाकर, संत दाजीचं कालवण आहे हांड्याचं हांडा करी, आमचं मटकीची उसळ आणि आपाचं मटकीची उसळ आणि दूध. हा दुसरं काय? एकामेकाचं जेवण खायची. हा मस्त पैकी लिंबुनीच्या झाडाच्या खाली लिंबू पळून जेवतो पदशीर 2 वाजले दया 2 वाजून गेले मित्रांनो. बर बुकच हे हा बाबा. तर मंडळी, अशा प्रकारे धनगराचं जीवन असतं. सकाळी लवकर मेंढर हलवून आणल्यामुळं आम्हाला आणि 2 गडी गेलं तर बघत आणि बाबा रान बघायला पुढं, तर त्यांना वाजले यायला 2. आम्ही तोपर्यंत मेंढर बिराडापासून लांब आणल्यामुळं सकाळी थोडा थोडा नाश्ता करून आलतो आणि आता 2 वाजता जेवण आलो या. तर मस्तपैकी सावलीला बसून सुंदर असं जेवण पोटभर जेवतो आता. तर तुम्ही बी या जेवायला. तर मित्रांनो, आता जेवण खाऊन झालं ना, अशा प्रकारे आपण मोहर लावून मेंढर चालवली. ते बघताना एक वावर बघितले, बघताना बाबांनी पाथीचं काल ते वावर आता फंडले काय काय माहिती. तर मित्रांनो, जेवण झालं, थेट मोहर लावून मेंढर आपण आणली कांद्याच्या रानात. तर ह्या रानाचा विषय काय झाला, आम्ही 2 दिवस झाला अगोदरच पाहिलं होतं. इकडे जाता जाता म्हणलं जाऊन चारावं. हे पाथीचं रान आहे बघा, अशी पाथी, पण हे वावर फणलं गेलं त्यामुळं मेंढराचं काय बागणार नाही. पण तरी बी आम्ही सोडली त्याच्यात फणलंय ते. आणि काय अशी पाथ आहे थोडी 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 आपली कुठं कुठं त्याच्यात अगदी निहार गप्प पडली ते. जा होय रवतील गुढ्या रवतील होय. काय ग साने? ओढाय चहा हो हो हो. अरे तू
ते ठेव ठेवती तिकडे बाहेर निघली की या दमानी 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 अंगा असं अयो रोडे की रवते हो ये दमानी हो 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 आली नाही काय अडचण आता हो मित्रांनो आम्ही सकाळचं बघाय चहा पिऊन आंघोळ करून निघलो होतो ते कमीत कमी आम्हाला 2-2:30 वाजेपर्यंत रान काय भेटलं नाही सकाळ धरून चालून 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 कंटाळलो कुठं असं फिरत फिरत आलो मग एक रान भेटलं तुरीचं कपाशीचं रान भेटलं मग आम्ही तिथून चालत चालत आणि माघारी गेलो हे आम्हाला म्हणजे आमचं जीवन हे चित्राबावाल्यांचं मेंढरवाल्यांचं लय अवघड आहे आम्ही नाही जर रान भेटलं त्या चित्राबाला मग खाया मेंढराला नाही घावलं तर दिवसभर बी उपाशी राहावं लागतं त्यांना बघावंच लागतंय असं जीवन आहे आमचं मेंढरवाले ते सकाळी बकरी हलावली त्यांनी तिकडे नेली ते बी 2 वाजेपर्यंत उपाशी राहिले नाही त्यांना पाणी नाही लवकर गावलं का काय नाही गावलं लांब सगळं येडं घालून पाण्यावर नेली मग पाणी पाजलं मग आम्ही गेल्यावर त्यांना 2-2:30 वाजता भाकरी घेऊन गेलो या चित्राबाच्या कार्यकर्ता लय चावगी लागतंय उपाशी बी दिवसभर राहावं लागतंय लय अवघड काम आहे चित्राबाद लिंबाचा पाला पाडून थांबतो मित्रांनो आता